एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे आहेत, बरं का. त्यांचा फार अभ्यास नाहीये. त्याच्यामुळे असा व्यक्ती सत्तेत असणं ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट. 2018ला जी मार्गदर्शक तत्व निवडणूक आयोगानं आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अनडेमोक्रेटिक असेल असं जर तेव्हा निवडणूक आयोगाला वाटलं असेल, मग तो अनडेमोक्रेटिक पक्ष शिंदेना कसा काय दिला? तो अनडेमोक्रेटिक पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे होती की तुमचा पक्ष अनडेमोक्रेटिक आहे, लोकशाही आहे, त्याच्यामुळे तुमचा पक्षाचं रजिस्ट्रेशन आम्ही रद्द करतो आणि तुमचं चिन्ह आम्ही गोठवतो. करेक्ट. पण तो अनडेमोक्रेटिक पक्ष मग असं निवडणूक आयोग म्हणतंय, आम्हाला आमचं म्हणणं नाही. तसाच्या तसा पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या एकनाथ शिंदेच्या हातात जर निवडणूक आयोग देत असेल, याचा अर्थ निवडणूक आयोगावर दबाव होता किंवा निवडणूक आयोग तेव्हा त्या विकला गेला. एक तुमचा हा पण आहे, शिंदेचं म्हणणं असं आहे की हे म्हणतात की पक्ष चिन्ह गोठवायला हवं किंवा पक्षाची मान्यता रद्द करायला हवी. बाळासाहेबांची शिवसेना चिन्ह गोठावं अशी त्यांची इच्छा, त्यांच्याकडे यावं अशी ती मागणी करत, म्हणजे तुम्ही करत. तो निर्णय न्यायालय घेईल ना. चुकीच्या माणसांच्या हातात जर हे चिन्ह गेलं असेल बाळासाहेबांचं, तर पहिली मागणी आहे त्यांच्या हातातून काढून द्या. ही पहिली मागणी आहे. एकनाथ शिंदे हे रेम्या डोक्याचे आहेत, बरं का. त्यांचा फार अभ्यास नाहीये. त्याच्यामुळे असा व्यक्ती सत्तेत असणं ही राज्यासाठी चिंतेची गोष्ट. चोर तर चोर वर शिर जोरा, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. आमची भूमिका आहे की चोराच्या हातामध्ये तुम्ही बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण दिल्यावर आधी ते चोराकडून काढून द्या, मग बघू पुढे. कुठलं त्याचा निर्णय न्यायालय घेईल ना. आम्ही न्यायालयामध्ये जी भूमिका मांडली, यांच्या हातातून आधी काढून घ्या. तुम्ही ते चोरांच्या हातात दिलंय निवडणूक आयोगानं, आणि त्या चोरीमध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला. लक्षात घ्या, ही जी चोरी झाली आहे पक्ष आणि चिन्हाची, त्याच्यामध्ये भारताचा निवडणूक आयोग सामील झालेला आहे. आणि हे संगनमतानं ही चोरी झाली आणि पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं. आधी मुद्देमाल जप्त करा. काय करतात पोलीस चोरी झाल्यावरती? आधी मुद्देमाल जप्त करतात ना. आधी मुद्देमाल जप्त करा. सर